नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे 21 दिवसांचं चॅलेंज स्वीकारलं आहे मी. हो, 21 डेज ऑफ कन्सिस्टन्सी. 21 दिवसांनी जग बदलणार नाही, पण माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. आणि हां, माझी स्पर्धा कोणाशीच नाही कालच्या माझ्याशी आहे. यश एक व्हिडिओ व्हायरल होण्यामध्ये नसते, ते सातत्यात असते. आज 3रा दिवस आहे. अजून एकही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही, पण आता मला व्हायरल होण्यापेक्षा एक गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. मी गेले अनेक दिवस यशाचा चुकीचा अर्थ समजत होते. मला वाटायचं यश म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजेच तुमचं यश तुम्हाला मिळालं. पण मी चुकत होते. काही महिन्यांपूर्वी जर माझी एखादी व्हिडिओ चांगली चालली नाही तर मी निराश व्हायचे. पण हळूहळू मला एक गोष्ट समजायला लागली. यश एका दिवसात, एका रीलमध्ये किंवा एका व्हायरल व्हिडिओमध्ये नसतं, तर ते रोज हार न मानता केलेल्या प्रयत्नांमध्ये असतं. आपण सोशल मीडियावर एखाद्याचं यश पाहतो, त्याचे लाखो फॉलोअर्स दिसतात, त्याचे व्हायरल व्हिडिओज दिसतात, त्याचं आलेलं आजचं यश आपल्या सगळ्यांना दिसतं. पण त्यामागे किती दिवसांची मेहनत आहे, किती अपयश आहेत, किती वेळा त्याने हार मानण्याचा विचार केला असेल, हे आपल्याला मात्र दिसत नाही. झाड लावल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ येत नाही, बी पेरल्यावर लगेच पीक येत नाही. त्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य लागते. आज मी जे काही करते, रील्स बनवते, व्हिडिओ बनवते, नवनवीन गोष्टी शिकते, स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करते, त्याचा रिझल्ट आज मिळाला नाही तरीही चालेल. कारण मला माहिती आहे, रोज केलेला एक छोटासा प्रयत्न, रोज माझ्या स्वप्नांकडे टाकलेलं एक छोटंसं पाऊल, एक दिवस माझ्या ध्येयापर्यंत मला नक्कीच पोहोचवेल. आज आहे दिवस 3रा आणि मी अजूनही इथे आहे, कारण माझा विश्वास व्हायरल होण्यावर नाही तर सातत्यावर आहे. बरं चला, आता पुरे झाले मोटिवेशन. आता व्हिडिओवर बोलूया. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की मी घाईघाई उठली आणि लगेच तयारी करायला लागली. कुठे चालली आहे हे पण सांगते. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या दत्तादादांचा वाढदिवस आहे, त्यासाठी मी तयारी करते. त्यांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी निघायचं आहे, म्हणून घाईघाई आवरते. पण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मला त्यांना बड्डे विश करायचं आहे. तर दत्तादादा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा वाढदिवस आम्ही खूप स्पेशल करणार आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का. बरेच बरेच वर्ष झाले दत्तादादांनी वाढदिवस सेलिब्रेट केलेला नव्हता आणि आपल्याला आज तोच करायचा होता, म्हणून मी लवकरात लवकर आवरायला लागली होती. खरं सांगायचं म्हणजे मी कधीही वेळेची पक्की नाही आहे, त्यामुळे मला एक टाईम दिलेला असेल ना, त्याच्या अर्धा ते 1 तास मी उशिरात जाते. म्हणून सगळ्यांनी मला अर्धा 1 तासाच्या आधीचाच टाईम सांगितलेला होता, तरीही मी लेटच पोचलेली आहे. सगळ्यांना वाटतं मुलगी आहे, आवरायला उशीर लागतो, मेकअप करायला वगैरे टाईम लागत असेल. आता माझं तुम्ही मेकअपचं सामान बघा, मॉइश्चरायझर, कंगवा आणि एक टिकली, या व्यतिरिक्त काहीच घेत नाही, तरीही मला मेकअपला एवढा टाईम लागतो असं सगळ्यांना वाटतं. तसं नाही आहे बरं का. मला मेकअपला टाईम लागत नाही, मी टाईमपासच जास्त करते. खरं सांगायचं म्हणजे मेकअप करण्यामध्ये कितीच एफर्ट्स लागतात ना. मॉइश्चरायझर लावा, त्यावर 10 रुपयाची पावडर लावू वाटली तर लावा, नाही लावू वाटली तर नका लावू. आणि काय, साधी केसांना एक क्लिप तर लावायची. बरं, आता माझ्या आजूबाजूच्या किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमधल्या, नातेवाईकांमधल्या सगळ्या लोकांना जर वाटत असेल की मला मेकअपमुळे उशीर होतोय, तर आज मी तुम्हाला दाखवूनच देते की पल्लवी किती सारा मेकअप करते. आता मी लावलं आहे मॉइश्चरायझर आणि ते रगडून घ्यायचं बरं का तोंडाला. जास्त काही आपण लावत नाही ना, क्रीमा यूज करत नाही, त्यामुळे मॉइश्चरायझरच थोपायचं तोंडाला. मॉइश्चरायझर तोंडाला थोपून झाल्यानंतर उरलं सुरलं हातालाही लावून घ्यायचं. वाया अजिबात जाऊ द्यायचं नाही, कारण आपण एवढं अफोर्ड करू शकत नाही. तुमच्यामध्ये माझ्यासारखंच कोण कोण चिंगूस आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हाय करायला विसरू नका. ऑलमोस्ट आपला सगळा मेकअप झालेला आहे. उरली सुरली ती लिपस्टिक थोडीफारच लावते बरं का, जास्त काही नाही. याआधी मी लिप बामच लावत होते, पण लिप बाम संपला आहे, म्हणून आता ही लिपस्टिकवरच काम धकावू चाललेलं आहे. बघा, थोडंफार लावायला गेले, खूप जास्त लागला होता, तोही बोटाने पुसून टाकला. अशी तर आहे ही पल्लवी, जास्त मेकअप आवडत नाही. झाला मेकअप, आता टिकली लावून घेते. टिकली लावणं मोस्ट IMP काम आहे माझ्या ह्याच्यामध्ये, कारण टिकली लावली नाही ना तर मला मीच आवडत नाही. माझ्या मेकअपच्या ह्याच्यामध्ये काही असो नसो, पावडर नसली तरी चालेल, मॉइश्चरायझर नसलं तरी चालेल, सगळ्या गोष्टी नसल्या तरी चालेल, पण मला टिकली हवी म्हणजे हवी. एकतर गंध लागतो, नाहीतर टिकली लागते. मला मेकअपला काहीही आवडत नाही, पण टिकली ऑलमोस्ट मला आवडते. आय एम टिकली लवर. एक टिकलीने रूप किती खुलतंय बघूच शकता तुम्ही. काही लावलेलं नाही तरी पण एवढी छान दिसते. हेअरस्टाईलमध्ये काही करायचं नव्हतं, साधी एक क्लिप लावते, तुम्हाला तर माहीतच आहे. मला 2-3 व्हिडिओमध्ये जे आपले नवीन फॉलोवर, सबस्क्रायबर असतील त्यांच्याकडून प्रश्न आलेले आहेत की ताई, मम्मी पप्पा कुठे आहेत, तू एकटी कुठे राहते वगैरे वगैरे.
तर आपले जुने व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील तर तुम्हाला कळालं असेल की मम्मी पप्पा नाशिकला असतात, मी पुण्याला असते आणि बऱ्याच व्हिडिओपैकी आपले सगळेच व्हिडिओ ऑलमोस्ट घरचे असतात. पण आता मी पुण्याला आलेली असल्यामुळे पुण्याचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये फ्रेंड सर्कल भरपूर आहे, भरपूर नातेवाईक वगैरे आहेत. पण काय होतं, मी त्यांचे व्हिडिओज घेऊ शकत नाही किंवा कोणाकोणाला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला, त्यामुळे माझे एकटीचेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. घरी गेल्यानंतर तुम्हाला आपले घरचे व्हिडिओ खूप आवडतात ना, तेच व्हिडिओ पाहायला मिळतात. हा आहे आपला फायनल लुक. कशी दिसते सांगा बरं. हा थोडंसं पावडर लावलं आहे म्हणून तोंडावर जरा गोरेपणा आला आहे बरं का. चेहऱ्यावर गोरेपणा दिसला अथवा नाही दिसला तरीही काही फरक पडत नाही, कारण मी अशीही गोऱ्यांची मुलगी आहे आणि तशीही मी गोऱ्यांची मुलगी आहे, कारण माझं आडनावच गोरे आहे ना. मला काही फरक पडत नाही, कारण कलरमध्ये आमच्या घरात कुणीही भेदभाव करत नाही. सगळे कलर समान. माणुसकी आमच्याकडे भरपूर आहे. आमच्या घरामध्ये शिकवलं जातं माणूस सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे, त्यानंतर ते कलर, जात पात ह्या गोष्टी बरं का. मी म्हटलं ना, मला मेकअपला अगदी थोडा वेळ लागतो, पण टाईमपासच भरपूर प्रमाणात करते. आता तुमच्याशी इथे बडबड करत बसले तेवढ्यात मैत्रिणीचा कॉल देखील आला. अगं सगळेजण आले, तू कधी येणार आहेस? म्हटलं निघतेच आहे गं, थोडी रेडी व्हायची बाकी आहे, पण अजून माझी बडबड बाकी होती हे कोण सांगेल ना. रेडी तर मी ऑलमोस्ट झालेलीच होती, तरीही माझी बडबड काही संपत नव्हती. पण शेवटी म्हटलं तुम्हाला फायनल लुक मी पूर्ण दाखवलेला नाही आहे ना, म्हणून आता कॅमेरा कुठे फिरवू, कॅमेरा कुठे ठेवू जेणेकरून तुम्हाला माझा पूर्ण लुक दिसेल, याच गोष्टीत मी डोकं लावत होते आणि तिकडे सगळेजण माझी वाट बघताय. लाईट वगैरे लावून घेतला होता, कारण माझा फायनल लुक हा कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसायला हवा. हा नो मेकअप लुक आहे बरं का, फक्त लिपस्टिक लावली आणि छोटीशी टिकली लावली. मी कशी दिसते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हां. बरं आता निघते, नाहीतर मार खाईल सगळ्यांचा. बाय बाय. मोबाईल तिकडे ठेवलाय, आधी मोबाईल घेऊन येते, त्यानंतर निघते. बाय. आता तुम्हाला वाटतं का बाय केलं म्हणजे मी शांत बसेल? बाहेरचा व्हिडिओ दाखवणार नाही असं कसं होईल? एक तर बाहेर निघायला उशीर केला, त्यातल्या त्यात बाहेर निघाल्यावरही टाईमपास करत बसले. टाईमपास नाही हो, तुम्हाला निसर्ग दाखवते कसा झालाय. वातावरण एवढं सुंदर झालेलं होतं ना, पावसाचं वातावरण होतं. बरं आता बाय बाय, निघते लवकर. नाही गेले तर वातावरण राहिले का बाजूला माझीच वाट लागेल. बाय.